कणकवली हुंबरट इथं दुचाकी आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। अमान गनी खतीब व 21 वर्ष असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। ही घटना बुधवारी सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। अमान खतीब हा सावंतवाडी इथून राजापूरच्या दिशेने जात होता। या हुंबरट इथं युटर्न घेत असतानाच दुचाकीची ट्रकला मागून जोरदार धडक बसल्यानं हा अपघात झाल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जात आहे। अमान खतीब हा राजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गनी खतीब यांचा सुपुत्र। अपघातात अमान खतीब याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर काही प्रमाणात रक्तस्राव देखील झाला। तातडीनं अमान याला 108 रुग्णवाहिकेनं कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र तोपर्यंत अमानकडून उपचारांना कोणत्याही प्रकारची साथ मिळत नव्हती। अखेर त्याचा मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। अमान याला स्थानिक नागरिकांच्या मदतीनं कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। पोलिसांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतला। घटनेची माहिती समजताच खतीब याच्या मित्रांनी देखील रुग्णालयात धाव घेतली। त्याचप्रमाणे राजापूर शहरातील अनेक व्यापारी आणि अमान याच्या मित्र परिवाराने देखील कणकवलीकडे धाव घेतली। याबद्दल अधिक माहिती अशी की अमान खतीब हा बुधवारी सकाळी कामानिमित्त आपली दुचाकी घेऊन सावंतवाडी इथं गेला होता। सावंतवाडीतून राजापूरकडे परतत असताना त्याची कणकवली तालुक्यातील हुंबरट इथं ट्रकला मागून जोरदार धडक बसल्यानं त्याचा मृत्यू झाला। अमान याच्या अपघाती मृत्यूमुळे खतीब कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे। राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा अमान हा पुतण्या होय।